नमस्कार बंधू भगिनींनो, बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव अशा विविध कारणांमुळे पोटामध्ये गॅस निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे। पोटामध्ये गॅस निर्माण होणे ही वरवर साधी तक्रार वाटली तरी तो एक आजार किंवा आजाराचे लक्षण असते। पोटामध्ये गॅस निर्माण झाल्यास छातीत दुखणे, पोटाच्या एका बाजूस दुखणे किंवा दुसऱ्या बाजूस दुखणे, डोके दुखणे, पोट फुगणे, बेचैनी, घबराट, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे, पोटात गुडगुड असा आवाज निर्माण होणे, त्याचप्रमाणे ढेकरे वाटे किंवा गुदद्वारातून गॅस बाहेर पडल्यास आराम वाटणे अशा प्रकारची लक्षणे या विकारामध्ये जाणवतात। पोटामध्ये गॅस निर्माण होत असतील तर आपला आहार हा हलका असावा, त्याचप्रमाणे तो आहार हा सुपाच्य असावा। जड व पचायला कठीण अशा आहाराचा त्याग करावा। इलायची अर्धा ग्रॅम, भाजलेला हिंग अर्धा ग्रॅम व लिंबाचा 1 चमचा रस हे सर्व एकत्र करा आणि कोमट पाण्याशी घ्या। असे 2 वेळा करावे। असे केल्याने पोटामधील गॅस नाहीसा होतो। पोटातील गॅस नाहीसा करण्यासाठी अत्यंत सुंदर असा एक उपाय आहे। सोललेला लसूण घ्या, सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या बारीक चेचा आणि त्याच्यापासून रस काढा। लसणाच्या पाकळ्याचा रस 25 ग्रॅम, 1 ग्रॅम शुद्ध एरंडाचे तेल, 3 ग्रॅम सैंधव, सैंधव म्हणजेच सैंधेलोन मीठ व भाजलेला हिंग 1 ग्रॅम हे सर्व एकत्र करा। एकत्र करून ते थोडेसे गरम करा आणि कोमट असताना पाण्यासोबत घ्या। असे केल्याने पोटाचे विकार दूर होतात, त्याचबरोबर पोटात निर्माण होत असलेला गॅस नाहीसा होतो। अनेक वेळा लहान मुलांना पोटामध्ये गॅस होण्याच्या व पोट दुखण्याच्या तक्रारी जाणवतात। यासाठी आयुर्वेदामध्ये अत्यंत सुंदर असा उपाय सांगितलेला आहे। यासाठी 50 ग्रॅम ओवा घ्या, 30 ग्रॅम साखर घ्या, हे दोन्ही एकत्र करा आणि 400 मिली पाण्यामध्ये हे चूर्ण मिसळा आणि त्याचा काढा बनवा। ज्यावेळेस हे तयार झालेले मिश्रण हे 100 मिली राहील त्यावेळेस ते खाली उतरून घ्या, गाळून घ्या आणि हे तयार झालेले मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे 3 भाग करा आणि दिवसामधून 3 वेळा 1 भाग द्या। असे केल्याने लहान मुलांना होणारा गॅसचा त्रास नाहीसा होतो व त्यांची पोटदुखी सुद्धा थांबते। सुंठ, हिंग, सेंदेलोन म्हणजेच सैंधव मीठ व ओवा हे सर्व समभाग घ्या। समभाग घेऊन त्याचे चूर्ण बनवा आणि तयार झालेले चूर्ण 1 चमचा कोमट पाण्याशी 2 वेळा घ्या। असे केल्याने पोटामध्ये निर्माण होत असलेला गॅसचा त्रास नाहीसा होतो। अद्रक घ्या, त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करा आणि या तुकड्यावर सेंदेलोन थोडेसे मिसळा आणि हे तयार झालेले तुकडे दिवसभरात साधारणपणे 3 तुकडे चोळून खा। असे केल्याने पोटामध्ये जो गॅस निर्माण होतो तो नाहीसा होतो, त्याचबरोबर पोटाची पचनशक्ती तीव्र। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे पुढील येणारे व्हिडिओज आपणास पाहता येतील। धन्यवाद।